सुरुवात करत आहोत. पहिला विषय जो आहे तो लोणावळा भांगरवाडी नांदरगाव रेल्वे गेट क्रमांक 32 उड्डाणपूल बांधणी. आता निर्णय दिले त्याच्या अनुषंगाने कारवाई केल्या. लेटर तयार झाला का? येस सर, तयार करतोय. मीटिंग करण्याच्या आधी लेटर सर यानंतरचा जो सर 2 नंबरचा विषय आहे आपला तो लोणावळा येथील महानगरामध्ये भाजी मार्केट विकसित करण्याबाबतचा विषय आहे सर. तर त्याबाबत माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि आदरणीय आमदार महोदय यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. तर येत्या 10 तारखेला म्युनिसिपल कोर्ट कमिटी समोर त्याचं आम्ही ड्रॉइंग आणि डिझाईन करून त्याची मंजुरी घेऊ. त्यानंतर लगेच आम्ही एस्टिमेट तयार करणार आहोत. त्याच्यामध्ये कंडिशन आहे की गोलडुकर आलो एक जागेवर. लोक आलेले आहेत त्याच्याबद्दल आपण आता असा निर्णय घेतलेला आहे की आपण शासनाची मान्यता घेऊ. आणि शासनाची मान्यता आपण ह्या पद्धतीने घेऊ की बोला त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने मान्यता घेऊ की जेव्हा आपण ऑप्शन करू की जे ऑप्शनचे जे रेट असेल ते तुम्हाला मान्य असले पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आपण पंचनामा करून जे त्याचा व्यवहार करायचा आहे त्यांना ते सेम रेटवर ते तसा प्रकार आपण गव्हर्नमेंटकडे पाठवून विशेष फॉर्म करून त्याची मान्यता घेतो. मात्र जे काही ऑप्शनचे रेट फायनल असेल त्याच्यावर मान्य असले पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला काय विचारायचं विचारा. ते काकांना फोन कर ना. मोबाईलचा म्हणा, मोबाईलचा हे करा म्हणा. विषय बोला. भाजी मार्केटचा जो प्रस्ताव आहे आपल्याकडे आता नव्याने जे आपण ड्रॉइंग्स केले सांगितलं ते तर त्याविषयीच येतो साहेब. तर त्याविषयी जे आपण जे ऑप्शन्स हा जो विषय केलेला आहे तर अशाच पद्धतीचं आपल्याला दिल्ली गव्हर्नमेंटने 1.5 कोटी रुपयाचं सँक्शन आणलं होतं. मी या मागची पार्श्वभूमी थोडीशी सांगतो आपल्या नॉलेजसाठी की रस्त्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता 50 लाख रुपये, त्यानंतर जयचंद चौक मधलं शॉपिंग सेंटर 50 लाख रुपये आणि स्लॉटर हाऊस इथे झालेले त्याचे 50 लाख रुपये असे आपल्याला 1.5 कोटी रुपये आलेले. त्यामधून त्या फंड्स मधून 50 लाखाचं जयचंद चौक मध्ये कॉम्प्लेक्स झालेलं त्यामध्ये राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे आपल्याला 1 ते 10 गाळे जे आता आपण प्रस्तावित नवीन दुकानदारांना जे देणार आहात आणि जे पूर्वीचे झालेले 1 ते 5 गाळे झाले हे विदाऊट ऑप्शन म्हणून असं शासनाने मंजुरी दिली. हे ऑप्शन्स मध्ये नसतील बाकीचे जे काही गाळेधारक आहेत जसे जयचंद चौक मध्ये झालेले 23 गाळे त्याचे ऑप्शन झालेले सर. आणि त्यानंतर इथे जे काही करणार आहात नवीन ते 1 ते 10 गाळे सोडून ते ऑप्शन मध्ये घ्यावे अशी आपणास विनंती. हे सांगितलं हे आपल्याला राज्य शासनाने तसं नगरपालिकेने पत्र दिले. कलेक्टर साहेबांनी हे सांगितलं तुम्ही जे सांगितलं फक्त जे आले ते आम्हाला माहीत बंद ठेवल्यामुळे तुम्हाला ऐकायला नाही आलं. ठीक आहे. ओके. रिक्षा टॅक्सी समितीची काय मागणी? रिक्षा संघटना सर मी भाजी मार्केट अध्यक्ष आहे. सर मला एक विनंती आपल्याला की आपण ते मार्केट बांधणार आहात तर त्या गाळ्याधारकांना आपण कमीत कमी किमतीमध्ये सांगितलं त्याच्या लक्षात आलं आपल्याला कारण की काय आता सध्याची जी परिस्थिती तो लक्षात आलेला आहे. आता संपूर्ण व्यापारी मेलेले आणि बाहेर येणारे व्यापाऱ्यांची समजला. हे तुम्ही मला 3 वेळा ऑलरेडी सांगितलं मीटिंग मध्ये. ते तुम्ही इकडे रिपीट करू नका. आम्ही तशाच पद्धतीने करतोय. आम्हाला कोणतीही सूचना येणार नाही कारण काही झालेलंच नाही. मग सूचना करून येणार. आता मान्यता घेतो आधी तुम्हाला सूचना देतो नंतर तुम्ही सांगणार की साहेब तुम्ही ऐका आम्ही तुम्हाला आधी सूचना देतो. अदरवाईज काय होईल की तुम्ही सांगणार की साहेब तुम्ही मंजूर करून घेतला आणि मला काही सूचना दिली नाही. म्हणून तुम्हाला आधी सूचना देतो. सर्व सांगतो की काही पद्धतीने करत आहोत. काय तो 50 ते 60 आमची 4थी पिढी आहे सर. हॅलो. हा नेटचा इश्यू होते. हो.
मोबाईलचा आरटीओ पण आहे आरटीओ याच्यामध्ये डॉक्युमेंट टॅक्सी संघटनेतर्फे एक मुद्दा मांडतो की आमच्या लोणावळा शहर पुष्प पर्यटनावरती आमच्या सगळ्यांची उपजीविका चालते आणि त्याच्यामध्ये काय होतं की ओला आणि उबेर ही भांडवलशाही कंपनी आहे ती मुंबईमधून पिकअप घेऊन खूप स्वस्तामध्ये येतात इथे ड्रॉप करतात. ड्रॉप केल्यानंतर आम्हाला त्याच्याबद्दल काही तक्रार नाही, पण ड्रॉप केल्यानंतर ते इथल्याच याच्यावरून परत आमचे साईट सीन जे होतात तेही भाडे ते पळवून नेतात. त्यामुळे आमच्या इथल्या हजारिक युवकांचा रोजगार त्याच्यामुळे गेलेला आहे. तर आमची गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही अण्णांकडे पण मागणी केलेली की ओला उबेरचा ऍप हे इथून 5 किलोमीटर आणि इकडून 5 किलोमीटर बंद असावं, अशा पद्धतीची आमची एक मागणी आहे. मी त्याच्याबद्दल मात्र तुम्हाला क्लिअर देतो. काय झालं की ओला उबेर त्यांनी मुंबई पुन्हा पुणे टुरिस्ट आणले त्यांच्या हॉटेलमध्ये सोडावे आणि तिथे तिकडे जावं आणि इथले जे पॉईंट आहेत त्या पॉईंटमध्ये लोकल गाडी टॅक्सी असेल किंवा जी व्यवस्था आहे त्याला त्या पॉईंटवर ठेवायचे हॉटेलला आपल्या एखाद्या मुंबईचे सोडायचं आणि जाताना एक आम्ही पॉईंट सिलेक्ट केले होते की खंडाळ्याच्या जिथं आपण एंट्री करतो तिथे त्यांना सोडायचं परत बरोबर काम होते. तर त्याच्यात आरटीओने पण आम्हाला जे दिलं होतं की बाबा ओला उबेरला आधी कुठल्याही पॉईंटवरती फिरायची परमिशन गव्हर्नमेंटचे ॲपच ऑलरेडी त्यापूर्वी परमिशन नाही ते आम्ही बंद करतो. काही 2-3 महिने बंद झालं म्हणजे जवळजवळ 90% बंद झालं. परत ते ॲप कोणीतरी त्याच्या लोणावळा शहरामध्ये चालवते, लपून चालवतात. ते म्हणजे कोण चालवतं हे एकतर आरटीओला किंवा पोलिसांना माहिती करायला आम्हाला माहित नाही. ते ऍप जर बंद झालं तर आमचे या 1,500 जे टॅक्सी आणि आहेत त्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये झालेला आणि महाबळेश्वर माथेरानमध्ये बंद आहे ती सिस्टीम. काय झाला मागच्या वर्षी लोणावळामध्येच आधी केला होता आणि मग डीसी मित्रांनी सूचना दिली होती की ते सेम महाबळेश्वरमध्ये केला. तुमच्या बघून आम्ही महाबळेश्वरमध्ये केला होता. महाबळेश्वर घालून चालू नाही पुन्हा वेगळा विषय आमचा. तुमच्या आधीच आहे सर अवजड वाहनाचा विषय सर. तुम्ही नोटिफिकेशन काढलं सर, हा महत्वाचा विषय. 5 ते 6 लोक आमची गेली सर. तुम्ही आणि एसपी साहेबांनी आदेश काढला, गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढलं तर सकाळी 7 ते रात्री 10 कुठे अवघड वाहन शहरात यायचं नाही. पहिलं नोटिफिकेशन तुम्ही अवघड वाहनांचं काढलं. आम्ही आरटीओला भेटलो, हायवे पोलीसला भेटलो, शेवटी हे अवघड वाहन नाही, ही जड वाहन आहे. परत हे नवीन पीआय जगताप साहेबांनी त्यांनी फॉलोअप केलं सर्व. परत जड आणि अवघड वाहन दोघांना बंदी घातली, तरी जड अवघड वाहन बंद होत नाही. आम्ही लोकल पोलीसला कॉन्टॅक्ट करतो, तेवढा हायवे पोलीस जबाबदार आहे. हायवे पोलीस इतकी जबाबदारी सर. आमची 6 लोक मिली सर आणि शाळेचे 4 विद्यार्थी वाचले सर. दुपारी 1:30 वाजता ट्रेलर सर गेला इथून आमच्या इथून. मग आता तुमचा जर आदेश जर आणि एसपी साहेबांचा आदेश जर प्रशासन मानत नसेल तर आम्ही जायचं कोणाकडे? याच्यावर तुम्ही ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. 6 लोक मेली सर, 4 मुलं विद्यार्थी जायबंद झालेले आमच्या शहरात सर. हे मोठं आणि तुम्ही सर घेता इनिशिएटिव्ह. तुम्हाला मानतो, एसपी साहेबांना मानतो, पोलिसांना, पण हे एका वेळेवर ढकलतात सर. 6 लोक मेली सर. आता त्याला जबाबदार कोण सर? आम्ही जे नोटिफिकेशन काढलेलं होतं पोलीस काढलं होतं सर नोटिफिकेशन. त्याच्यामध्ये आम्ही स्पेसिफिकली असा आदेश करून देतो की लोणावळा जितकी हद आहे त्याच्यामध्ये हायवेच्या लोणावळाचे लिस्ट आहे तर ते त्याची जबाबदारी घेतील. त्याच्यानुसार तेवढं प्लीज एक विनंती आहे तुम्हाला. दोघं आहेत म्हणून आम्ही विनंती करतो. धन्यवाद. लेखी साहेब तुमच्या 4 दिवसात तुम्हाला लेखी आदेश आहे. जबाबदारी तुमचा निर्णय आम्हाला माहिती आहे म्हणून तुमच्यापुढे मांडतोय सर. रिक्षावाले आमच्या इथे 20 किलोमीटर सीएनजी पंप नाही. 20 किलोमीटर मध्ये सीएनजी पंप नाही. आम्हाला खोपोलीला सीएनजी भरायला जायला लागते किंवा कामशेतला भरायला. तुम्ही जागा दिली तर करू, आपण जागा पाहिजे ना द्यायला. साहेब आता शासकीय जागा लोक खायला लागली त्या हिशोबाने शासकीय एखादी जागा निवडा जाईल. सर 40 किलोमीटरचा राऊंड घोंगट पडतो सर आम्हाला. सर ट्रॅफिकचा विषय आपण घेतलाय का आपल्या घेतलाय का? मी मेल केलाय साहेब. ऐका ना, हे आता एक विषय झाले ना तेच म्हणतो. की साहेब पण त्याच्यावरती चर्चा करतो. पोलिसांना पण मेल केला आणि गिल साहेबांना पण मेल केला. आहे ना सर. माध्यमिक शाळेसाठीचा जो प्रपोजल आहे आपला तो मान्य जिल्हाधिकारी
मुख्यालयाकडे आपण दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये सरांच्याकडे नुकतीच एक बैठक झालेली आहे आणि SLO 14 ज्यांच्याकडून ते ऍडमिशनचं जे आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे त्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी महोदयांनी त्यासाठीच्या आवश्यक त्या सर्व सूचना ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत. लवकरच ती प्रक्रिया जी आहे तर ती पूर्ण होईल. त्याच्यामध्ये आम्ही आता 2 पर्याय काढलेले आहेत. ते जे जागाचा प्रपोजल तुम्ही दिला होता आधी त्याची डेट खूप जास्त जाते. तेवढी डेटमध्ये एक चांगला शाळा घ्यायचा आपण पुन्हा मांडू शकतो. तर त्याची योजना आम्ही 80 ला सांगितलं आहे. खंडाळाच्या जवळ आमची जी शासकीय जागा आहे आमच्याकडे भरपूर आहे ते जागा आपण देतो फ्रीमध्ये. तर त्याच्यामुळे काय की ते जे पैसे आपल्याकडे वाचतील या डेकोरेशनमध्ये तेवढे पैसे आपण तिकडे आणखीच आपली मोठ्याला पाहिजे. खूप जागा जवळ भरून प्रत्येक याला तिकडे जाऊ तर ते आम्ही अकाउंटवर देऊ आणि तिथे माध्यमिक होऊ त्याच्यानंतर एक प्रधानमंत्री घरकुल योजना याच्याबद्दलचा प्रपोजल जे आहे ते लोणावळा नगर परिषदेने सबमिट केला. आर्किटेक्टची पण नेमणूक झालेली आहे. हा तर ते आता तातडीने त्याच्याकडून डिझाईन फायनल करून आणि आवास योजना 2.0 याच्यामध्ये समावेश करून ते मंजुरी करून आणि अशा पद्धतीने केलं की पाऊस संपला की काम चालू झालं पाहिजे. मी संजीव देशवाल सरांनी याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ते इमिडिएटली त्याला मान्यता देतील. मला वाटतं की आपण वाहतूक कोणती समस्याबद्दल थोडासा बोलून घेऊ. आपला पुढचा विषय तोच आहे. नमस्कार. मागच्या काही वर्षाचा आम्ही वाहतूक कोंडीचा आढावा घेतला. त्याचबरोबर काही आपत्कालीन परिस्थितीची निर्माण झाली आहे लोणावळा मावळ भागात त्याचा सुद्धा आढावा घेतला. हा आढावा घेतल्यानंतर आमच्याकडून एक प्रपोजल तयार करण्यात आलेला आहे. त्या प्रपोजलची थोडक्यात माहिती आपल्याला देतो. ते कलेक्टर साहेबांशी आणि आमदार साहेबांशी डिस्कस करून त्यामधून इथपर्यंत काय शक्य होईल ते इम्प्लिमेंट इफेक्टिव्हली केला जाणार आहे. त्यात सर्वप्रथम आम्ही आपत्कालीन परिस्थिती जे पर्यटक आहे पर्यटकाची सुरक्षेसाठी त्यांना सुरक्षित बाहेर काढणे त्यासाठी पोलिसाच्या एक विशेष पथक तयार करीत आहोत. हा पोलिसाचा जे विशेष पथक आहे त्यांना ट्रेन करून ते या भागात पुढचे 3 महिन्यासाठी ज्यापर्यंत पावसाचा सीझन आहे तिथे राहणार आहे. त्याची ट्रेनिंग होणार आहे. त्यांना प्रॉपर साहित्य दिलं जाणार आहे. ते साहित्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांशी आणि आमदार साहेबांची एक विनंती करीत आहोत. त्याचबरोबर दुर्गम भागात तसेच डॅम क्षेत्र आहे ज्या ठिकाणी धरण आहे दुर्गम भाग आहे त्याच्या ठिकाणी पेट्रोलिंग पथक आम्ही नेमतोय आता. त्याच्यात 4 चाकी पेट्रोलिंग वेगळी असणार आहे 2 चाकी पेट्रोलिंग वेगळी असणार आहे असे प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे. ट्रॅफिक नियोजनासाठी ऑलरेडी आमचे सिटी पोलीस स्टेशन आणि ग्रामीण पोलीस स्टेशन दोघा पोलीस स्टेशनने हॉटस्पॉटची पाहणी केलेली आहे. वाहतूक कोंडीचे पॉईंट कोणकोणत्या ठिकाणी आहे आणि त्यासाठी काय करता येईल. सध्या त्यासाठी आम्ही एक विशेष ट्रॅफिक मनुष्यबळ आहे ते लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण थोडा पौड पोलीस स्टेशन त्यांना देणार आहे. म्हणून ते जे पर्यटक येत आहे किंवा स्थानिक नागरिक ये जा करता आहे त्यांना त्याची सोय होईल आणि जे अनऑथराइज पार्किंग वगैरे आहे त्याचं काहीतरी नियोजन करता येईल. आणि त्यासाठी जे डायव्हर्शन्स केले जाणार आहे त्या डायव्हर्शनचे पॉईंट सुद्धा आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी योग्य तो मनुष्यबळ देऊन त्या ठिकाणी त्याचबरोबर बॅरिकेड रोड ट्रॅफिक कोन एक प्रोफेशनल पद्धतीने केला जाणार आहे. आमची एक रिक्वेस्ट कलेक्टर साहेबांशी आणि आमदार साहेबांशी आहे की वॉर्डन जे आहे आम्हाला मनुष्यबळ काही वेळी कमी पडते त्यासाठी ते वॉर्डन मिळण्यासाठी आपल्याला एक
कलेक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्ही वाढवणचा काम जो काय पगार नगरपालिकेच्या डेव्हलपमेंटला पैसे लागणारे मी तुम्हाला पैसे ठीक आहे पण ते वाढून जास्त 1 कोटी रुपये जर वर्षाला गेले 2 कोटी रुपये गेले तर 2 कोटी 4 कोटी जे काय लागतील ते डीपीडीसीतून तुम्हाला नगरपालिकेला डेव्हलपमेंटला देण्याची तयारी आहे. 100 नगरपालिकेत लागणार ना आपल्या नगरपालिका आधीच 50 लागले तर नगरपालिका आधीच आपण 50 देऊ. जेवढे त्यांना लागतात तेवढे आपण धरू शकतो. सांगितलं की त्याच्यामध्ये आम्ही काही डीपीसी मधून मनुष्यबळासाठी पैसे देऊ शकत नाही ते तुम्ही लगेच पैशांमधून द्यावा तर त्या नंबर काही पैशामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर काम करण्याकरता जे पैसे टाकले होते ते पैसे डीपीसीमधून देतो तुम्हाला. ठीक त्याचं एक म्हणजे मॅडम वॉर्डनच्या संदर्भामध्ये एक फक्त माहिती म्हणून सांगतो की वॉर्डन आत्ताही आम्ही 14 दिलेले आहेत. वॉर्डनला जेवढं पाहिजे तेवढं लोक ऐकत नाही. मुंबई आणि इतर भागातून लोक येतात ना त्यांचा आणि त्याच्या मागे साहेब पेट्रोलिंगला पोलीस पाहिजे तर ट्रॅफिक पोलीस आता आमच्याकडे ट्रॅफिक पोलीस नाही. 1 मिनिट देखील राहतो तुम्हाला आपण आज नव्यानं परत काहीतरी बदल करतोय. आपण एसपी साहेबांनी आपल्याला जी मागणी केली आपण त्यांना पहिली फुलफिल करूया. त्यांना जे पाहिजे त्याच्यात रिझल्ट त्यांनी द्यायचं ते द्यायचं. त्याचं ते जे आता 14 मॉडर्न आहेत ते ड्रेसमध्ये असतात का? ते तर वाढवू आपण त्याच्यानंतर आपण एक गव्हर्नमेंटकडे एक टुरिझम पोलिसचा वेगळा प्रपोजल पण पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये ते आम्ही करतो पण तुम्हाला त्याला यायला वेळ लागेल. तुलापर्यंत हे समाधान केलं पाहिजे. साधारणतः तुम्हाला सांगतो 1-1.5 वर्ष ते प्रपोजल सँक्शनिंग आहे. आता आपण एक कारला फाट्यावरती 1 मिनिट वापरायचं एक कारल्या फाट्यावरती एक लाईन टायगर पॉइंटला आणि एक आपल्या चौकात मेन चौकापाशी आपल्या नारायणी धाम 4 चौक्या नाही 4 चौक्या घेतल्या बोलवलं घ्या ते 4 ठिकाणच्या चौक्या आणि 100 पोलीस फोर्स हा वेगळा आपण पर्यटन क्षेत्र म्हणून राज्य सरकारकडे मागितलाय. तो यापर्यंत वर्ष जाऊ द्या किंवा 3 वर्ष द्या. नगरपालिकेने त्याकरता आपल्याला वॉर्डमध्ये द्यायचे जो काही सॅलरीचा खर्च होईल तो सॅलरीचा पूर्ण आपल्याला बेर करायचा आपण आपल्या करतो. फक्त तो निर्णय आज तुम्ही उद्यापर्यंत सजेशन योग्य आहे. 100 वॉर्डांचा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तुम्ही करा साहेब तुम्हाला सांगतो तुम्हाला जेवढे वाटवून लागतील तेवढे आम्ही तुम्हाला त्यांची जबाबदारी त्यांच्या सॅलरी जबाबदारी आमची ते आम्ही रॅशनलाइज नंबरची ही मागणी करणार आहे. रॅशनलाइज नंबर ही घेतले जाणार आहे. ते डिप्लॉय करणार आहे. आता आपला पॉईंट एक खूप बरोबर आहे की आमच्याकडे ट्रॅफिक पोलीस नाही. त्याकरिता मी आपल्याला सांगतो की जिल्ह्यात एक ट्रॅफिक पोलीस ब्रांच सुरू केली जाणार आहे आणि त्याच्यासाठी लोणावळ्यासाठी एक डेडिकेटेड ट्रॅफिक ब्रांच देण्यात येणार आहे. त्यामुळे आता जसं आमदार साहेबांनी सांगितलं आहे की सर एक सजेशन है सर एक माझा सजेशन है गिल साहब मैंने आपको मेल भी किया है आपको और डीडी सर को मेल किया है उसमें लोनावला में और हाईवे पे सब कुछ ट्रैफिक ऐसे करने का बॉटल नेक्स तैयार हो गए और वो बॉटल नेक्स अगर आप क्लियर करेंगे तो ट्रैफिक फ्लो हो जाएगा. और कुछ इलीगल कंस्ट्रक्शन है जिसपे MSRDC और नगर पालिका ने कार्रवाई कर रहे हैं इनकी वजह से भी ट्रॅफिक जाम होता है. साहेब आता असं आहे की परिस्थिती आहे की पाऊस ऑलरेडी सुरू झालेला आहे. आपल्याकडे रोडची जे रुंदी आहे तेवढीच आहे. त्याच्यामध्ये प्रत्येका ठिकाणी कारवाई इमिडिएटली करणे शक्य नाही. म्हणून सध्या ते हॉटस्पॉट आयडेंटिफाय करून मनुष्यबळाची मागणी आणि आमच्याकडून आम्ही बघत आहोत सध्या. त्याचा मेन रिझन हीच आहे की आमचा माणूस वरती त्या ठिकाणी उभा आहे 8 तास 10 तास जे काही वाहतूक कोंडीच्या वेळी उभा आहे ना तर खरोखरी कंजेशन कमी ते कमी 30-40% कमी होईल आणि ते कमी ते कमी तो मुंबईमध्ये असेल. आता मी आहे ना 1 मिनिट तुम्हाला सांगतो आपल्या गोलवण मेन रोड पासून जर खंडाळा रोड आहे जिथं आपला तो बॉटल एक सगळ्यात बारीक झालेला आहे तोही त्यांना एरिया दाखवला आणि जिथं आपल्याला काहीच इम्प्रुव्हमेंट काढायची नाही तोही त्यांना पॅच दाखवला. तर माझ्या पॅच करता त्यांनी PMRD त्यांना आपण जे लोक 11 कोटी रुपये आज काहीतरी अंदाजित आपण मंजूर केले तर त्या बाबतीत सुद्धा त्यांनी PMRDच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तात्काळ त्याचं तुम्ही टेंडरची प्रोसिजर कम्प्लीट करा. पण आता पावसाळ्यामध्ये आपण तोडफोड करू शकत नाही.
आपण रोड खोदू शकत नाही, पण त्याच्यावरती पर्याय म्हणून जे काही रोड आले आहेत, की साहेबांनी आता आम्हाला सांगितलं की आमदार साहेब आम्हाला तुम्ही सगळ्या लोणावळकरांनी आणि तुम्ही लोकप्रतिनिधी मदत करा. ज्या रोडवरती टपरी आलेली आहे ते जेवढं तुम्हाला साईडला काढता येईल तेवढं आम्हाला काढून द्या, म्हणजे आम्हाला ट्रॅफिक करता पण मदत होईल. पण मगाशी मी सूचना केली होती, साहेब जी टपरी आहे पूर्वीपासून त्यामुळे टपरीवाले पण आहे, त्या टपऱ्याच्या नगरपालिकेत नोटेड आहेत, रजिस्टर आहे. त्या टपऱ्या सोडून ज्या इतर टपऱ्या वाढलेल्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही, आम्ही तुम्हाला साहेब मदत करू. हा एक याच्यामध्ये मी थोडासा आणखी एक विस्तार सांगतो. ट्रॅफिक डेव्हलप जे लोणावळ्याचं जे आहे ते लोणावळ्यासारखे जेवढे हिल स्टेशन्स आहे बऱ्यापैकी सर्व ठिकाणी आहे, त्याचं कारण सुद्धा सर्व ठिकाणी सेम आहे. त्याच्यामध्ये ट्रॅफिक पोलीस हा एक भाग आहे की त्याच्याकडे सफिशियंट मनुष्यबळ नाही आहे, पण त्याच्याशिवाय त्याची अजून भरपूर कारण आहे. जसं की साहेबांनी सांगितलं की आपली रोडवरच लोक येऊन एन्क्रोचमेंट करतात, तर त्याच्यामध्ये आपली रोडची रुंदी जी आहे ती खूप कमी झालेली आहे. याच्याशिवाय जेव्हा ट्रॅफिक मुवमेंट असतो तेव्हा लोक ट्रॅफिकच्या नियमाचं सुद्धा पालन करत नाही आहे. थोडीशी जागा दिसली की त्याच्या पुढे जाऊन आणि कम्प्लीट जे जाम आहे ते तो करून टाकले. तर याच्यामध्ये मात्र आपण पोलीस बंदोबस्त वाढवला की ट्रॅफिक प्रॉब्लेम सुटेल तसा होणार नाही. याच्यामध्ये आपल्याला 3-4 प्रकारचे धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. पहिला जे आहे त्याच्यासाठी आपण जे ट्रॅफिक पोलीस सोबत आपले जे वॉर्डन देऊ त्याचा नक्की फायदा होतील आणि त्यांना लोक ऐकतील, कारण लोकांना माहिती नसणार की ते पोलीसचे आहे किंवा ट्रॅफिक वॉर्डन आहे. त्यांनी बऱ्यापैकी त्याचे जे ड्रेस आहे ते सेम सारखीच आपण ठेवू, मात्र जे एकदम पोलीसला लागू काही द्यायचे नाही वगैरे त्याला ते देता येणार नाही, तर बाकी सर्व गोष्टी त्यांना देऊ जेणेकरून ते सक्षम असेल. त्याच्या मागे त्यांना सपोर्ट करण्याकरिता सुद्धा पोलीसचा व्यवस्थित जे अधिकारी आहे ते त्याच्यासोबत असणार आहे. याच्याशिवाय दुसरी गोष्ट महत्वाची आहे की सर्व करताना जे मेन मार्केट आहे त्याची आपण 2-3 रोड आता मंजूर केलेली आहे. पेमाडीद्वारे एक आपण जे टायगर पॉईंटचा डेव्हलपमेंट करतो त्याच्यामध्ये मंजूर झालेली आहे. तर जसे आपण ते रोड जे आहे ते मोठे करत आहोत, ते करताना आपण रोडवरचे एन्क्रोचमेंट करणार आहोत. हे आम्ही आताच क्लिअर करतो. येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये कारवाई करणार आहोत आणि ही कारवाई करण्याकरिता तुम्ही त्याला कारवाई म्हणून गृहीत धरूच नका. ते मी का सांगतोय की तुम्हाला इमिडिएटली असं वाटणार त्या दुकानाला की आमची जागा कमी केली, पण मी तुम्हाला सांगतो की ते तुमची जेवढी जागा कमी करून त्याच्यापेक्षा 4-5 पट तुमच्याकडे जास्त रुपये ते जागा जास्त झाली तर आपोआप येते. हा जे लॉंग टर्म विजन आहे ते आपण कधी ठेवत नाही. आपण शॉर्ट टर्म ठेवतो की आपली एवढी जागा दिली एवढं नुकसान होते, ते नुकसान होत नाही. तुम्ही सर्व उदाहरण बघा, जयपूरमध्ये चांगल्या पद्धतीने सर्व एन्क्रोचमेंट मला एक सुद्धा तपडी मेन रोडवर कुठेही दिसणार नाही, कुठेही गेला तरी. तर तिथे जे मार्केट आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर चालतो. तर तशीच सूचना आम्ही आता नगर परिषद, आमचे महसूल विभाग, पेमाडीला आम्ही बोललेलो आहे, SP साहेबांशी बोललेलो आहे की येणाऱ्या काळामध्ये आपली रोड जे आहे ते आपण व्यवस्थित करून देऊ. त्याच्यावर जे लोक असतात त्यासाठी तुम्ही एक मार्केट यार्ड फिक्स करा. शिवसाहेब, मार्केट यार्ड फिक्स करा, त्या ठिकाणी सर्व लोकांना बसायची व्यवस्था करावा. आणि तुमच्याकडे चौथी गोष्ट तुम्हाला करायची आहे की तुमचे जे आता तपरी वगैरे दिलेली आहे ते काही अधिकृत आहे, जे तुम्ही जागा निश्चित करून देतो, आणि काही अनधिकृत आहे त्याची जागा निश्चित नसून सुद्धा ते चालवतात. हा पहिल्या टप्प्यामध्ये सर्व काढून टाका. ठीक आहे, तेवढं काढलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर दिल्ली फिरून जाईल. हा 4 गोष्टी जर आपण केली तरच ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सुटू शकतो. आणि ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सुटला की जे थोडासा विचार करताय की वीकेंडमध्ये आपल्याला जायचं नाही, लोणावळ्यामध्ये खूप गर्दी असते, ते लोक यांनी चालू होते. याच्यात थोडंसं मिशन करतो एक मिनिट. आता टपरीवाल्यांचा विषय आला तर सगळे लोणावळकरांना असं की आमची टपरी टाकली आहे. माझं एक म्हणणं आहे, जर आपल्या लोणावळ्यामध्ये 200 दुकानदार आहेत किंवा टपरीवाले आहेत, त्या 200 जणांचं त्याचं इंडिव्हिज्युअल पाहिजे. माझं टपरी आहे तिथं मी दुसरी जागा मिळाली तिथे टपरी टाकली आणि ती भाड्याने दिली, हे नाही चालवलं. दुसरं आपण हे नाही चालवलं. नगरपालिकेच्या लँड मध्ये सुद्धा टपरी टाकले, मोठं सारखी टपरी टाकून ते भाड्याने दिले, ते काढणार नाही. त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांना मी तेच सांगतो की तुमच्या मीडियाच्या वतीने लोकांपर्यंत मेसेज आहे की तुम्ही हे जे कारवाई शब्द तुम्ही वापरत नाही, कारण कारवाई नाही, आपले लोणावळा जे श्वास जे आहे ते आपण मोकळी करून देतो आणि याचा फायदा नक्की होते. आता जे लोक येतात ते नेहमी आम्हाला हा सांगतात की साहेब आम्ही टाळतो आता जाणे, कारण गर्दी असणार म्हणून. तर तेवढं आपण त्या लोकांसाठी रोडचं सगळं वायटिंग करून आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट व्यवस्थित करून दिला तर येणारी संख्या वाढते आणि अर्थव्यवस्था आपोआप वाढ जाईल. तर याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य लागेल.
सर्व सहकार्य करावं आणि हा कामामध्ये आपण केला तर ट्रॅफिकचं मॅनेजमेंट जे आहे ते 100% व्यवस्थित होऊन जातील आणि ते लोकांना फक्त मी सांगतो आपण उदाहरण क्रिएट करू ते उदाहरण बघून आपल्या राज्याचे आणि आपल्या देशाचे सर्व जे आहे तेही त्याला पालन करतील. बोलत होता ना, मला थोडं त्याच्या संदर्भात बोलायचं होतं. आज एक प्रश्न लोणातला वाहतूक मार्गे आपण कलेक्टर साहेबची लावला, आमदार साहेबांच्या माध्यमातून तुम्ही आला तर भांगवडीचा अनेक वर्ष लोणातला महत्वाचा प्रश्न पेंडिंग होता. तुम्ही कामाला सुरुवात त्याची ऑर्डर दिली त्याबद्दल तुमचा मनाचा आभार मानतो. आता दुसरा प्रश्न असा, लोणारी शहरातून जी वाहतूक कोंडी होती ती हनुमान टेकडीच्या पायथ्याने जो रोड काढायची बाह्य वगैरे मार्ग काढलेला आहे, ती वाहतूक कोंडी त्यातून 50% कमी झाली. तर त्या रस्त्याला लागून एक आयरिश योजनेचा मार्ग आहे, इंडियन नेव्हीचा मार्ग आहे, ते 500 मीटर नेव्हीच्या माध्यमाला जर गेली तर भुशी डॅमला जी आहे वाहतूक कोंडी आहे बऱ्याच वेळा प्रयत्न झालेला आहे. तो बाहेरून येतो, तो आपल्या नगरमध्ये हद्दीतून त्या आयनेच्या रोडला मिळतोय. 500 मीटर रोड आणला नेव्हीची झाला तर भुशी डॅमकडे आम्ही वाहतूक 50% नेव्हीचा कॅम्पस नाही, मोकळी जागा आहे त्यांची. पूर्वी गोळीबार मैदान होतं ते बंद झालेले, ते पडून जागा आहे, मोकळी जागा आहे. तर तुम्ही साहेब आता एक मिनिट विचार भाऊ, आता जाताना त्यांना साहेबांना तो प्रस्ताव माहिती आहे आपण तिथे जाणार त्यांना माहिती असेल पाहू आपण येतो तुमच्यावर. साहेब दुसरा विषय होता घरकुल योजनेसंदर्भात विलास भाऊ एक मिनिट मुद्दा एक एकच विषय होता. घेतात घरकुल विषय एकच घेतायत. एक मिनिट, जे विषय घेतले ते विषय झाले तर तुम्हाला पुढला एखादा विषय वाटला, माझी विनंती एवढीच आहे, सार्वजनिक विषय असू द्या, इंडिव्हिज्युअल कुठला विषय सार्वजनिक विषय तो घरकुल आहे ना तुमचा. साहेबांनी आता पाहिलं म्हणून बोलत होता. वस्ती घरकुलच्या साहेबांच्या लक्षात ते आले त्या जी घरकुल मंजुरी देणार आहे त्याचप्रमाणे मंदिर लोणा गावठाणला रायवड पार्कच्या हद्दीमध्ये पेडोरोच्या जागेमध्ये 50 वर्षापासून लोक राहतात तिथं. एक 50-100 कुटुंब आहेत, त्यांना बेघर होण्याच्या मार्गावरती आहेत. कोर्टाचा काही निर्णय झालेला आहे. तर माझं आमची अशी मागणीचे घरकुलचे सगळे लाभार्थी या ठिकाणी आले, त्यांच्यावरती मी तुम्हाला मागणी करतोय, त्यांचं सुद्धा पुनर्वसन घरकुलच्या ठीक आहे, चांगलं आहे. आपलं तर आता आवास योजनेत सांगितलं सेकंड टप्पा आलेला आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना घ्यायचे सुद्धा तयार करून घ्यावं. आम्ही करतो तयार. ठीक आहे. आणि लोणावळा शहरामधला विषय तिसरा साहेब असा आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे. कायदा सुव्यवस्था लोणावळा शहरात पूर्ण बिघडलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये डॉक्टरच्या घरावर पडलेला दरोडा पोलिसांच्या समोर, तो पडल्या दरोडा पोलिसांची सदरक्षण खल निगराही आपण म्हणतो पोलिसांच्या समोर झालेली अतिशय दुर्दैवी आहे. त्याच्यानंतर एक मिनिट, आता मीटिंग घेतो आम्ही. आता या ठिकाणी सर्व विषयाचा आढावा घेण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही परत 3-4 महिन्यानंतर परत येऊ, तेव्हा तुम्ही सांगा काय परिस्थिती. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही कडक पाव आता उचलतो आहे. तुम्हाला नक्की प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारणा मिळेल, स्पेशली लोणावळ्यामध्ये. मला एक विषय असा आहे की आपण जो ट्रॅफिकचा विषय घेतलाय आमना, खरंच मी परत करतो आपलं कलेक्टर साहेबांनी लोणावळा शहरामध्ये आमच्या लोणावळ्याच्या नागरिकांमध्ये आपलं स्वागत करतो. आपले आभार मानतो की आमचे लोकप्रिय आमदार सुनांना शेळके यांच्या सांगण्यावरून आपण स्वतः प्रत्यक्ष येऊन आमच्या लोणावळ्याच्या आठवण आपण बघवला. आपण जो आता ट्रॅफिकचा विषय घेतलेला आहे आमदार साहेब, आपण 2 मिनिटं आणि आपण तो विषय घेतला त्यामध्ये आपण लोणावळ्यातले काही 4 ठिकाणी ट्रॅफिकची घेतली होती. परंतु माझी आपल्याला अशी मागणी आहे की खंडाळ्यामध्ये जो राजमाची पॉईंटून घाट चालू होतो तिथं सर्वात जास्त ट्रॅफिक जाम होतं. आणि ते ट्रॅफिक जाम आपण जर बघितलं पुणे गावाला जो रोड जातो गेला एडव्हेंचर साईडला, तिथं बंगले आणि रिसॉर्ट जास्त झाल्यामुळं तिथं जर टर्निंग तिथं ट्रॅफिक खूप जाम होतं. आता एक 15 दिवसापूर्वी आमच्या गावातल्या एका मुलाचं लग्न होतं, साखरपुडा होता, त्याला खंडाळ्यातनं पुणे गावाला जायला आम्हाला 2.5 तास लागला होता. आणि जर आमच्या खंडाळ्यातील कुठला पेशंट जर पावसाळ्यामुळे जर आजारी पडला, सिरियस झाला तर तुम्ही देऊ ना करो, तो आमचा पेशंट लोणावळा हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाही, अशी आमची परिस्थिती झालेली आहे. तर आपण जे नियोजन या बाबतीत तुम्हाला मी सांगतो, आपल्याकडं डबल अधिकारी आलेले आहेत, तुम्ही काळजी करू नका. पण कारवाई केल्यावरती मला फोन पण करू नका. आम्ही ट्रॅफिकचा विषय आणला तुम्हाला. आपण जे वॉर्डन वाढवताय, आमचं म्हणणं काय आणलं, वॉर्डन जे आपण घेताय ते वॉर्डन आपण खंडाळा राजबाची पॉईंट आपण देवाची विनंती करताय. पुढचा विषय विषय माझं ऐकून घ्या ना. तुमचं महत्वाचा विषय आहे त्याशिवाय बाहेर नाही पडणार. तर हे विषय आमचे सर्व होऊ द्या, नंतर तुमचा विषय मांडा, तुम्हाला संधी देतो. असं असू शकतो की तुम्ही जे विषय मांडतो ते आमची यादीमध्ये पडेल. सर्वांना संधी मिळेल. ऐका ना, आम्ही पोलीस स्टेशनला ज्या वेळेस जातो ना त्यावेळेस असं मीटिंग चालत नाही. बसा
आम्ही संधी देतो तुम्हाला बोलायची याच्यातून सर आणि याच्यातूनच विषय बोलायचं नाहीये ना. फक्त तुम्ही एसपी साहेबांना विनंती आहे की तुम्ही मॅनपॉवर त्यांना द्या कारण ते आम्हाला सांगतात की मॅनपॉवर नाहीये आज विषय बोलायचा आहे ट्रॅफिकचं नाही म्हणत मी ट्रॅफिकचं म्हणत नाही तुम्ही थांबा तर घर बघू आता. पोलीस स्टाफ कमी आहे हे अनुकंपा कसं नोकरी व्यवस्थेबद्दल काय केलं त्याच्याबद्दल सांगावं कुठे आहे अनुकंपाचा विषय तुम्ही मांडरा माहिती होती त्यांना माहिती माझ्या अपेक्षा आहे. सगळं माहिती आहे. अनुकंपा तत्वावरचा जीव प्रस्ताव आहे फाईल द्या ना. डायरेक्टर ऑफिसला आपला गेलेला आहे आणि त्यांच्याकडून फाईल कुठं पण झालेली आहे. मान्य जिल्हाधिकारी महोदय 2 दिवसापूर्वीच आमचे जे आदरणीय डायरेक्टर साहेब आहेत अभिषेक कृष्णा सर तर त्यांच्याशी सुद्धा बोललेले आहेत आणि त्यांच्या ऑफिसमध्ये कालच आपला ऑफिसर जो आहे तो जाऊन आलेला आहे आणि 2 दिवसात यूडीकडे तो प्रस्ताव जो आहे तो आम्ही पॉझिटिव्हली पाठवतो सर असं आपल्याला रिप्लाय दिलेला आहे. नाही, त्याने काय त्या नोडल ऑफिसरला तिथेच थांबवा 2-3 दिवस ते फाईल करून आणि डीएमएसआरकडे घेऊन जातील त्यांची मान्यता घेतील लागला तर मला फोन करून देतील जेणेकरून मला 7-8 दिवसामध्ये हा विषय संपून जाईल येस ठीक आहे तसं आपण एक परमनंट ऑफिसर्स ठेवा येस सर ते मान्यता घेऊनच यायचे वाईस खराब आहे. त्याच्यानंतर हे पुढचा विषय आहे वलवानी येथील नगर परिषद अध्यक्ष असलेले 5 एकर जागेमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधण्याबाबत सर त्या ठिकाणी जी जागा आहे ना ऍक्च्युली ती स्कूल आणि प्लेग्राऊंड असं रिझर्वेशन आहे आणि तुम्ही नंबर चुकताय तो नाही नगरकडे लक्ष नाही ही जागा दुसरी आहे. ही जागा आपल्या नाम्याची टाकेला जागा आहे पाठीमागं. साहेब, तुम्ही सांगा. आपण त्याच्यावरती आपल्या नगरपालिकेने आरक्षण टाकलं विकासाच्या मुद्द्यापासून ते प्लेग्राऊंड करता बिल्डिंग आहे मागच्या मागणी आमच्या साहेबांनी सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला 5 एकर जागा द्या मी तुम्हाला फंड देतो बरोबर आहे बरोबर ना 100% त्याच्यात आजची बैठक लागली तर त्याच्यानंतर आपलं जे आरक्षण मुद्दा आहे हे आम्ही तुम्हाला मुद्दा पण सांगितलं तर तुम्ही माहिती घ्यायला पाहिजे होती ना त्यात कुठं आरक्षण आहे आपलं तुम्ही जे सांगता हे 1970 लागू नये आणि आम्ही जे सांगतो ते नागावच्या रोडच्या पलीकडे आणि पार्क आहे त्याचा जो मोकळा प्लॉट आहे त्याच्यावर 5 एकरवरती ती त्या जागेवरती आपण स्पोर्ट कॉम्प्लेक्स त्याचं आरक्षण टाकलं ती जागा कोणाची आहे प्रायव्हेट ओनर पण आपलं आरक्षण रिझर्वेशन तर तिथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायची आहे का जागा आपल्याला तिला पहिले त्याला तिथं काय माझा भाऊ म्हणा आता काय केलं जागा ट्रस्टची गावामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं ना त्यांना 5 एकर जागा द्या 3 दिवसात नाही, पण तुम्हाला नगरपालिकेची आरक्षित जागा जी नगरपालिकेकडे हँडओव्हर असेल ती जागा दिली असती आता 5 एकरला किती फंड द्यावा लागेल किंवा समोरचं काय मूल्यांकन येतं काय काढलंय ना तुम्ही आरक्षण त्यामुळे टाकलंच आहे आपण तुला. आपण हँडओव्हर पण पाहिजे ना जागा ना आपल्याला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो मलाही सांगा त्या ट्रस्टची कुणाशी बोलली जाते का ट्रस्ट आहे आणि ती जागा आपण आरक्षण टाकलं 61/3 2 हेक्टरवरती माझं म्हणणं काय आहे जागेच्या मालकाशी तुमचं काही डिस्कस झालं काय बाबतीत जागेच्या मालकाशी आम्हाला कधी तुम्ही बोलू देत नाही आणि ते आमच्याशी बोलत नाही. बोलून देत नाही म्हणजे काही तुम्हाला कोणी थांबूच वाटतं की त्याचं बोलतो ठीक याचा प्रपोजल बघा आमचा साहेब प्रपोजल तुम्ही सांगितलं ना आम्ही तुम्हाला लगेच जागा दिली आता मागं नाही आठायचं तुम्ही जागेला पण पैसे द्या म्हणताय आणि कॉम्प्लेक्स बांधायला पण पैसे द्या तुम्ही आम्हाला असं थोडी म्हणत कोण दान देते अहो, नगरपालिकेला जागा असतात रिझर्वेशनच्या नगरपालिकेने त्या जागा टाकली. आता एक वेळ नगरपालिका कारण नसताना ज्या जागेचा उपयोग नाही त्या नगरपालिका पैसे देते त्या जागा विकत घेते. तुमच्या हा विषय बद्दल बोला ना म्हणजे मग ही जागा तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मला माहिती आहे कुठलाही नगर परिषद असेल कुठलाही महापालिका असेल कुठेही असेल 50 प्रॉब्लेम असतात पण ते 50 प्रॉब्लेम एक दुसरे प्रॉब्लेम ते काही समाधान नसतो ते ठीक आहे याचं ग्राउंड पाहिजे आम्ही काय म्हणतो की लोणावळ्यामध्ये 5 एकरवरची जागा मिळाली ना तर लोणावळ्यामध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाहीये ती चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं करू आणि इथल्या मुलांना किंवा बाकीच्यांना पण ऍक्टिव्हिटी करायला आपण करू. ठीक आहे पोलीस प्रशासन ठीक आहे सर सायलेंट करा ना सायलेंट 2 एकर येते ते नाही 5 एकर पाहिजे कंधारली येथील टाटा
धरणा लगेच वन विभागातील रस्त्याच्या सुधारणेबाबत. ते लोणावळ्याचं आमच्या त्या लोणावळा डॅमचं जो आहे ना, तर तिथला रस्ता 5 वर्षांनी फॉरेस्टकडनं आम्हाला परमिशन, तुंगारी डॅम, तर लोणावळा डॅम म्हणजे तुंगारी डॅम, तर ते आहे किती 200 मीटरचा पॅच असेल किंवा 300 मीटर फंड साईड टेंडर आहे, फक्त तर फॉरेस्ट डिपार्टमेंटने परमिशन दिली. इतकी वाईट परिस्थिती जागता. कोणी बांधकाम करतात आता कोणाच्याकडे ते बांधकाम करतात? सर पंचायत समिती आहे, त्यांनी अंदाजपत्रक आपल्याकडे दिलं होतं. 2 काही प्रस्ताव सादर मोठे असल्यामुळे आपण त्यांना किती काय तुमचे सर विजबून ते लागलेला आहे सर. आणि ऑलरेडी रोड आहे ना तिथं, 3.65 आहे. त्याने रोड आहे ना, एक्झिस्टिंग रोड किती आहे? 3.65 आहे सर. आम्हाला एवढा बोलतो ना. हो. मग दोन्हीची काय आवश्यकता आहे? कोण असतं खाली त्यांनी सर प्रस्ताव केलेला. नाही, रोड कधीपासून आहे? 80 मग काय आहे? सर पूर्वी पंचायत समितीने अहो बोला. पंचायत समितीने आपल्याकडे सर पण हक्काखाली तो प्रस्ताव सादर केला होता. बोला हाताखाली घेऊ नका, मग एनओसी द्यायला ना. पंचायत समितीचे कोणी आले? तुम्ही आले? कोण आहे तुम्ही? एवढं सर तुम्ही काय करा, त्याच्याकडे तुम्ही एनओसीचा प्रस्ताव द्या. त्या एनओसी मध्ये तुम्हाला 2 गोष्टी द्यायचे. 1980चे त्याचे काही सॅटेलाइट नकाशे वगैरे असेल ते जोडून द्यावा. याच्याशिवाय जर एवढी जुनी त्याचे रोड असेल तर त्याच्यावर 100% तुम्ही कधीतरी काही खर्च टाकला असणार आहे. त्याची पावती मात्र जोडून द्या. हा सर एक मिनिट, तर तुम्ही बोलून द्या, त्या मला बोलून द्या. माल काढून देतो ना तुम्ही, ते बोलत राहतोय. हा ऐकून याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक, आणि मी ह्याबद्दल सांगेन, मी आता पुढे सर्वांबद्दल सांगतोय. बघा याच्यामध्ये मात्र फॉरेस्टची चूक नसते. 2 झाले कलेक्टर म्हणून मी पाहतोय. याच्यामध्ये आपण सुद्धा सर्व डॉक्युमेंट फॉरेस्टकडे व्यवस्थित देत नाही. याला मात्र काही असा पावती किंवा असा काही डॉक्युमेंट पाहिजे ज्याच्याद्वारे हा सिद्ध होते की हा रस्ता जे आहे ते 1980च्या आधी होता. तर तुम्ही त्याच्यामध्ये मात्र सॅटेलाइटचा नकाशा किंवा गाव नकाशा आधीच्या किंवा तेव्हा खर्च पडलेली काही पावती तुमचे किंवा स्वतः तुम्ही तेव्हा काही रोड वगैरे जेव्हा आधीला मंजूर झाला तेव्हा त्याचं काही एस्टिमेट वगैरे नक्की असेल किंवा प्रभाव असेल ते ह्या लोकांकडे सबमिट करा. ते तुम्हाला इमिडिएटली एनओसी देतील. याने तसे एनओसी आता काही 3-4 दिलेले पण आहे. आणि परवा आपली मीटिंग झाली तर तुम्ही दिली त्या लोकांना. तर हे पण द्यावं. हे 3-4 पैकी कुठलाही डॉक्युमेंट दिला ना तर एनओसी देतील. इमिडिएटली द्यावा, एनओसी द्या. 2 एमएल जाऊ नका, त्याला वेळ लागेल. ठीक आहे, कधीपर्यंत येतील? नाही मला सांगा आता खाली करू ना, मी मीटिंग घेणार याचं सोमवारीपर्यंत आपल्याकडे सबमिट केला आणि हे एनओसी तुमच्याद्वारे तुमच्या स्तरावर ठेवले. ठीक आहे, तुम्ही मंगळवारीपर्यंत एनओसी देऊन टाकावं. हा जे आहे ना तुम्हाला मंगळवारीला मला सांगायचं की एनओसी मिळाली. आम्ही देऊ तुम्हाला हे एनओसी मंगळवारी. आम्हाला रोड आणि पाईपलाईन दोन्ही रोड पाईपलाईनसाठी प्रस्ताव करावा लागेल. ऍक्च्युली जो डॅम आहे हा विषय जे आता मी सांगितला ना हा सर्व रोडसाठी सेम आहे. जेव्हा तुमच्याकडे अप्लाय करेल कोणी तर त्यांना आधी सांगा की हा रोड अस्तित्वामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये त्याची कुठली पावती दाखवा, मी तुम्हाला एनओसी देतो. 2 करायची आवश्यकता नाही. ठीक आहे सर. सर्वांना तसं सांगायचे. सर, तुंगले डॅम जो आहे 1918 साली बांधलेला आहे. 100 वर्ष पूर्ण झालेले, तेव्हापासून त्याच्या आधीपासूनचा तो रस्ता आहे आणि तो जो रस्ता आहे तो लोणावळा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आहे. आता जे माल सांगितलं त्याचा वापर करावा. आता तो रोड करायला 8-10 दिवसात परवानगी मिळेल. तोपर्यंत तुम्ही टेंडरची प्रोसेस करून घ्यायची. जे असेल त्या परिस्थितीमध्ये आता पाऊस जास्त झाला तर पहिला एक बीएमडीसी करून बीएम करून घ्या आणि पावसामुळे बीसी करून घ्या. नागेशगाव स्मशानभूमी जागावरचा काही विषय काय झालं आमच्याकडे नांदरगाव आणि पांगोळी 2 जागेला वन क्षेत्राच्या पलीकडे जागा आहे आणि बाजूला काही बंगले आहेत. तर पूर्वीच्या ज्या स्मशानभूमी आहेत तिथं कोणी काम अंतिम परमिट नाही किंवा ती डेव्हलप करून देत नाही. फॉरेस्टला जर आम्हाला तिथं बाजूला 2-2 गुंठे जागा मिळाली तर आम्ही ते इमिजिएटली स्मशानभूमी तुमचे ते सेक्शन 3 खाली आहे ना त्याच्यामध्ये हे सर्वांना सांगितलं आता याने सांगितलं. तीन खाली एसडीएमकडे आम्ही मंजुरी देऊ. जिल्हा परिषद जिल्हा तुम्ही आहे ना एक व्हिडिओ त्याच्यामध्ये प्रपोजल पाठवा याच्याकडे. ठीक आहे, त्याच्यामध्ये निधी मंजुरी करून घ्यावा डेप्युटीमध्ये काय मी एक सांगतो, कलेक्टर साहेबांनी सूचना दिल्याप्रमाणे
पांगोलीची स्मशानभूमी, त्यानंतरनं नांदगावची स्मशानभूमी आणि तो आपला रोड डॅमच्या खालचा रोड, तिन्ही याचे 15 दिवसात परमिशनला जे काही डॉक्युमेंट लागतील 8 दिवसाच्या ह्या गुरुवारी बुधवारपर्यंत क्लिअर डॉक्युमेंट या साहेबांचं परमिट 15 दिवसात ते कामं सुरू करायच्या हिशोबाने तुम्ही परत आणि हे सगळं एसपी रूल आहे. एनओसी द्यायला काय हरकत नाही. 1980च्या आधीचा रस्ता आहे, तुम्ही सुद्धा मान्य करतोय. आणि दुसरं 3-2 मध्ये आपल्याकडे स्मशानभूमीची आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वापरू. पांगोलीची जागा तुम्ही गाववाल्यांनी बसून फायनल करा, त्याच्या परत तिथे वादावादी करायला आम्ही काही नाही. तिथे जाण्याचा रस्ता असला पाहिजे, मेन आहे. सर्व नागागाव वासियांतर्फे कलेक्टर साहेबांच्या आणि आमदार साहेबांच्या आभार. 75 वर्ष आम्हाला स्मशानभूमी नव्हती, आज तुम्ही मार्गी लावली. खूप खूप आभार साहेब. 40 गुंठे जागा आहे. नागरगावला साहेब आपली नगरपालिकेची 40 गुंठे जागा आहे. सगळे अवॉर्ड झाले मग काय ते साहेब आपल्याला आमचं नाव नाही लागलं. स्मशानभूमी म्हणून अवॉर्ड झालं साहेब चीफ ऑफिसरच्या नावाने 1988 ला झालं साहेब. मग काय सांगतो त्याच्या पुढे साहेब आपल्याला नागरगावला राहणार आहे. नांदरगावला सर आपली जागा आहे. आपले ऍक्विशन केलेली लँड होती 86 साली, पण त्याच्यावरती लोणावळा नगर परिषद असं नाव नाही, फक्त स्मशानभूमी असं नाव होतं सर. त्यामुळे डेव्हलपमेंटसाठी प्रपोजल किंवा काही पाठवायचं तर अडचण येत होती आपल्याला, म्हणून आपण अवॉर्डची कॉपी सर दिली सर तहसीलदार साहेबांकडे. येस हो बाळासाहेब, जर 15 दिवसात त्यांनी स्मशानभूमीचं काम चालू केलं तर मला सांगायचं. नवीन शहर पोलीस स्टेशनच्या बाजूच्या नगर परिषद आरक्षण असलेल्या पार्किंगची जागेबाबत नवीन शहर पोलीस स्टेशनच्या बाजूच्या नगर परिषद आरक्षण असलेल्या पार्किंगची जागेबाबत दिलं सर प्रपोजल. नगर परिषदेचं आरक्षण आहे. पोलीस स्टेशनची इमारत आहे, त्याच्या शेजारी पार्किंगसाठीचं, पण ती जागा खासगी आहे, ती आपल्याला ऍक्विशन करून घ्यावी लागेल. त्याच्यासाठीचं प्रपोजल सर आपण हे आपल्या ऑफिसला नाही. 20 करोड लागणार आहे. 20 करोड आमदार साहेब, 20 करोड कोण देणार? नगरपालिकेच्या हस्तांची जागा सुचवा त्यांना. जागा घ्यायच्या पण पैसे आणायचे कुठून? आता कोणी काही बोलत होते तुम्ही मागे बोला. सगळ्यात ज्वलंत विषय आहे सर, आज आमच्या गावामध्ये इंद्रायणी नदी वाहते. आता इंद्रायणी नदीचं एवढं उगम स्थान आहे, चांगलं पवित्र स्थान आहे सर, पण त्या इंद्रायणी नदीचं अख्खं वेगळीच नाही झाली. पूर्ण दशा अशी झाली की पूर्ण खान त्या नदीमध्ये वाहत आहे. सगळं पवित्र नसतं झालेलं त्या नदीचं. तर आपल्याला आतून पवित्र आणून द्यावं. नाही, एकदम बरोबर तुमच्या पॉइंटाने तुम्ही एकदम व्यवस्थित शब्द वापरला की हा सर्वात जास्त ज्वलंत विषय आहे. कारण लोणावळा पासून हा नदीचा उद्गम असतो आणि हा नदीचा वापर इंदापूर पर्यंत आपले लोक करतात आणि लोणावळा पासूनच त्याची पॉल्युशन आहे त्याची सुरुवात होऊन जाते. आता याच्याबद्दल आपण ठोस निर्णय काही घेतलेले आहे. याच्याबद्दल नवीन गव्हर्नमेंट जे आहे तेही खूप सिरियस आहे. सीएम सरांनी सुद्धा याच्याबद्दल 3-4 बैठका घेतलेली आहे. आम्ही याचा मात्र लोणावळाचा नाही, लोणावळा पासून देहू त्याच्या पुढेपर्यंत एक एकत्रित आराखडा तयार केलेला आहे. ते जवळपास माझी माहितीप्रमाणे महापालिका, नगर परिषद, पीएमआरडी हे सर्व मिळून हे 1500 कोटीचा ते आराखडा आहे. त्याच्यामध्ये जायका जे आहे त्याच्याकडून मोस्टली गव्हर्नमेंट लोन घेऊन हा सगळं प्रोजेक्ट करणार आहे. काय आहे की हा विषय जे आहे ते तेव्हापर्यंत सॉल्व्ह होणार नाही जेव्हापर्यंत आपण ते कम्प्लीट भाग एक गृहीत धरून त्याचा विकसित करणार नाही. तर याच्याबद्दल आता इमिडिएटली पीएमआरडीचे जे प्रपोजल आणि महापालिकाचे ते येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये मंजूर होतील. आपण प्रयत्न असा करतोय की याचं काम जे आहे ते पाऊस संपला की आपण चालू करू. त्याच्या अनुषंगाने याच्यामध्ये लोणावळाचा पण समावेश आहे. आय थिंक लोणावळाचा काही 40 कोटी किंवा 90 कोटी तो 40 कोटीचा त्याने तयार केला आहे. पण तो मला अपुरा वाटला, ते परिपूर्ण नाही आहे. कारण तुम्ही जे आता पाणी बाहेर काढतो ते काही 18 किती आहे 18 MLD आपण बाहेर काढतो आणि आपल्या जे सर्व प्रपोज केलं आहे त्याची कॅपॅसिटी काही 9 MLDच्या दरम्यान आहे.
आणि ते सुद्धा डिसेंट्रलाइज आहे. तर आम्ही जे इंदोरमध्ये ज्या कंपनीने केलं आहे त्या सेम कंपनीने पीसीएमसीच्या घराकडे तयार केला आहे. तर त्यांनाच आम्ही रिक्वेस्ट केली की आमचं सुद्धा जे आम्ही सगळं केलं आहे ते परिपूर्ण नाही आहे, तर ते चेक करून त्याच्यामध्ये अजून काही ऍड करायचे तसं आमचं डीपीआर तयार करून द्यावा. ते आय थिंक 2-3 दिवसाआधी येऊन सर्वे पण करून गेले होते. आणि आता आपण अशा पद्धतीने तयार करतो की 18 MLD आता आपला म्हणजे बाहेर आपण पाठी काढतोय, तर त्याची पेक्षा जास्त काही 22 MLD किंवा 23 MLD पर्यंत आपण तयार करू, जेणेकरून भविष्यात लोकसंख्या जरी वाढली तरी सुद्धा आपली कॅपॅसिटी जी आहे ती परिपूर्ण असली पाहिजे. आणि हा विषय आपल्याला करावा लागेल. काय आहे महत्वाचा, याच्यामध्ये तुम्ही सर्व लोकांनी थोडासा पुढाकार घ्यावा लागेल की ज्या लोकांचे एसटीपी जे आहे ते सुद्धा बंद करतात. काही लोकांनी एसटीपी लावलेली आहे, तर आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहोत. आणि पुढचे लोक मला हे सांगतात की साहेब लोणावळ्याने सुरुवातीला त्याला दूषित केलं, तर हे आपण सर्वांची जबाबदारी आहे. तर याच्यामध्ये आपण नक्की सर्वांना काम करावं लागेल, कारण आपली सर्वात महत्वाची नदी आहे. दुसरा एक प्रश्न विषय होता सर की आज गावामध्ये जे ड्रेनेज लाईन झालेली आहे त्या ड्रेनेज लाईन मध्ये लोकांच्या घरामध्ये एवढं पाणी घुसायला लागले ना की अक्षरशः प्रहलाद मुक्त झालेले सर. आणि त्या ड्रेनेज त्याच्या पलीकडे मी सांगितलं की आता एक मिनिट, आता ड्रेनेजचा विषय कलेक्टर साहेबांकडे मांडण्यासारखा आहे का हो? नाही, तुम्ही नदीचा मांडला ठीक आहे ना, ड्रेनेज मध्ये असलेला का मांडू? सार्वजनिक जे महत्वाचे मुद्दे तेवढे 4 का असतील तर तुम्ही मांडा, त्याचं उत्तर कलेक्टर साहेब देतील. महिलांसाठी रुग्णालयात काही सोय नाहीये. महिलांसाठी एखादं भरारी पथक, सुरक्षा पथक महिलांचं नेमणूक करावी ही एक रिक्वेस्ट आहे. त्यासाठी ऑलरेडी आम्ही ते एक डिसिजन घेतलेलं आहे. या ठिकाणी आता जे 3 महिन्याची आम्ही ड्राईव्ह देणार आहे सुरक्षित लोणावळ्यासाठी, त्यामध्ये अँटी टीजिंग स्क्वॉड सुद्धा तयार करण्यात आलेला आहे. ते आमचे नियरबाय पथक इथे सतत कार्यरत राहणार. कलेक्टर आहे पुढच्या परमिशन घेतो. 1 मिनिट बोलायचे. आता आमदार झाल्याच्या प्रयत्नाने आता जिल्हा रुग्णालय आपल्या इथं होत आहे. 100 बेडचं जिल्हा रुग्णालय. आज तुम्ही बघितलं असेल तर नॉर्मल ट्रॅफिकमध्ये जे आपल्याला पार्किंग आहे, आम्ही एक सोल्युशन दिलं. तुम्हाला मेल पण मी केलं आमदार साहेबांची, माझं बोलणं आहे सीओ साहेबांची. तर तिथं आजूबाजूला पार्किंग तिथे इंद्रायणीला आपलं जवळजवळ 200 मीटरचा बेल्ट. तिथं पाणी इंद्रायणीमध्ये पाणी पावसाळ्यात येतात. तर आमच्या एक मुला नदीला तुम्हाला माहिती आहे नदीवर स्लॅब टाकून पार्किंगचं नियोजन केलं. आज 100 बेडचं हॉस्पिटल म्हणजे आमच्या नोळ्यातले 70-80 हजार लोक, ग्रामीण भागातली लाख लोक आणि परत खोपोली भागातले लोक येते. 100 हॉस्पिटल त्याला स्टाफ लागणार, डॉक्टर लागणार, पेशंट लागणार, 5 लागणार होत नाही. तर आमची एक विनंती होती तर तुम्ही तुमच्याकडे तो अधिकार आहे. तुम्ही जर त्या नदीवर स्लॅब टाकला तर तिथं 300 ते 400 4 व्हीलर आणि 200 ते 300 2 व्हीलर म्हणजे आमच्या हॉस्पिटलला आणून टाकाय. माणूस गाडी पार्क करणार तिथं जाईल. हा संवेदनशील विषय. 1 वर्षात हॉस्पिटल झालं ना कलेक्टर साहेबचा प्रॉब्लेम होणार. एक विनंती राहणार नदीवरती डायरेक्ट आता स्लॅब टाकता झालं भाऊ, पण नदीच्या बाजूचं पात्र आहे ना त्याला आपण वापरलं आपण टेम्पर घेऊ. स्पेशल परमिशन जर घेऊ शकता मला माहिती आहे. मी तुम्हाला बायला पाठवतो. जास्त अभ्यास नाही. जुन्या खंडाला एक वस्ती इंदिरानगर म्हणून पोलीस खाती जागा आहे. पोलीस क्वार्टर्स एक येतं. पोलीस क्वार्टरच्या खंडाळ्याच्या शाळेचं काय झालं मित्रा? खंडाळ्याच्या शाळेच्या जागेत मित्र त्याच्या शासनाची जागा तर तुम्ही सांगा जागा तिथं कुठं आहे ना तिथं खंडाळा खाली आला, खालची मुलं वरती नाही येणार. आपल्याला खाली खंडाळा पुरतं तिथं जे काही 3,000 लोकांचं पॉप्युलेशन आहे तिथल्या मुलांना पाहिजे ते खालच्या खालीच करावं लागणार आपल्याला. बरोबर ना? तुम्ही तुम्हाला देवस्थानच्या जागेचं काय केलं? पोलीस देवस्थानची यांची बैठक घ्यायची होती आम्हाला, झाली नव्हती. नाही बघा जीवन भाऊ, तुम्ही आता जर त्याच्यात पुढाकार घेतला, मी मगाशी कलेक्टर साहेबांना पण सांगितलं देवस्थानची ती 30 गुंठे जागा आहे ना, 30 गुंठे आणि 6 गुंठे तर 30 गुंठ्यावरती शाळेचं रिझर्वेशन आहे. फक्त ती जागा तडजोडीमध्ये 5 कोटी रुपयाला जर देत असेल तर कॉर्पोरेशन 5 कोटी रुपये त्या जागेला देईल. आम्ही 10 कोटी रुपये नगरपालिकेला डीपीडीसीतून त्याला शाळा बांधून उभं करायचो. पण नगरपालिका 5 कोटी तेवढी जागा गावाची शाळा आहे, गावाची जागा आहे, गावातच मुलं शिकणार आहे.
तर तेवढं तुम्ही जर बसून संपवलं तर 1 महिन्यात मी तुम्हाला काम चालू करून देतो. आमदार साहेब, तो अदरवाईज आम्ही शासकीय जागा देतो. तर तो आमच्या ट्रस्टीची जागा आहे ती हिंदू देवस्थान कमिटी. आमची मिटिंग झाली 2 दिवसापूर्वी. परत या वीकमध्ये मिटिंग घेणार आहे आम्ही आणि शाळेची जागा गाव करण्यासाठी पाहिजे आम्ही प्रयत्न करू. आमच्या कमिटीची मिटिंग झालेली आहे देवस्थान कमिटी. आम्ही पलीकडची जागा बघितली, त्याला 26-27 कोटी रुपयाच्या जागेला देणं हे काय आपल्याला व्यावहारिक वास्तव आला ना आता, तर आम्ही मिटिंग घेतली ना आमच्या. ठीक आहे. आणि 8 दिवसात सांगू तुम्हाला. पोलीस स्टेशन शहराला भेडसावणार आहे ड्रग्सचा विषय आणि एसपी साहेबांना विनंती आहे. आम्ही सुरुवातीला त्यांनी ते प्रश्न उभे केला होता तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं की आता कायदा व्यवस्थाबद्दल एसपी साहेबांनी एक वेगळ्या पद्धतीने काही नियोजन चालू केलेलं आहे. मलाही माहिती आहे, एसपी साहेबांनी त्या विषयाबद्दल माहिती आहे. तुम्ही 3 महिने थांबा, 3 महिन्यानंतर आम्ही परत येऊ तेव्हा तुम्ही सांगा की काय परिस्थिती आहे. आपल्या खंडाळ्याला पोलीस स्टाफ क्वार्टरचं लाईन आहे, त्या बाजूला एक वस्ती आहे इंदिरानगर म्हणून, त्याला जाण्याचा रस्ता नाही. बऱ्याच वेळा आमदार आदेश बोलले त्या नागरिकांनी माहिती तुमचीच ठेवा. आणि तुमची ठेवा येणाऱ्याला अधिकार द्या. कारण पलीकडच्या वेळेला रेल्वे असते, बरेच अपघात झाले, रस्ता नाही त्यांना. तर आपला विनंती आहे आपण वेळ बंद करा. आमदार साहेब, आपली परवानगी घेतो. आपण गेल्या वेळेस त्यांना बोलू दे ना, ते बोलतात साहेब म्हणाले त्याबद्दल आम्हाला तशी काही अडचण नाही. फक्त त्याचा ट्रॅफिक किती जाणार आहे त्याचा एकदा आढावा घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांशी आणि आमदार साहेबांशी चर्चा करून तसं प्रकारचं आम्ही सुरळीत करू. काय अडचण नाही. आमच्याकडून पूर्णपणे सहकार्य राहणार. अण्णा, आपल्या परवानगीने बोलतो की गेल्या बैठकीमध्ये आपण बोललो की कलेक्टर साहेब आले, तुम्ही बराचसा तिथं फंड टाकून ठेवायला तयार आहे. सध्या जर आपण त्याची परिस्थिती बघितली तर त्या पाण्यामध्ये घाण तमाम आलेला आहे. जे लोक पर्यटक तिथं बोटिंग करायला जातात तर त्यांनी तो पाण्यामध्ये हात टाकला, त्या हातात त्याचा वास होतो पाण्यात. ती घाण परिस्थिती झालेली आहे. आता आपला रामनगरचा विषय होता आपला. त्या विषयावरती अण्णा खरंच आपण करून घ्यावं, कारण की तिथं आमच्या गावाच्या गणपती विसर्जन त्या तळावर आमच्या होतं. ठीक आहे. आता ती एसटीपीचा विषय मांडलाय ना, एसटीपी त्याच्याकरता प्रत्येक खंडाळ्याच्या तलावावर बसला आहे. आपल्या इथे तुमच्या त्या शाळा उर्दू शाळेच्या तिथं एक तलाव तो एसटीपी चालू आहे. ही आपले 4 आहेत नाही. ठीक आहे, तेवढं तो तिथं आपण आहे घेतला ना. साडे वसाहतीचा विषय साहेब. भैरवनाथ मंदिर पासून तर साईबाबा मंदिर पर्यंत, साईबाबा मंदिर पर्यंत अण्णाभाऊ साठे झोपडपट्टी वसाहती वाघमारे साहेब तुम्ही बोलणार बोला. 4 महिने पाऊस पडतो आणि त्याच्यावरती पर्यटक येतात आणि पाऊस संपल्यानंतर पर्यटकांची संख्या ती रोडावते आणि त्यामुळं इथल्या लोकांना रोजगार मिळत नाही. तर आपण त्या दृष्टिकोनातून 12 महिने पर्यटक येतील अशा पद्धतीचा भुशी डॅम जसा आपला हे आहे त्या पद्धतीचा एक आपण त्याची छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे, त्या उद्यानामध्ये एक तलाव बनवू, त्या ठिकाणी जर तो धबधबा केला तर 12 महिने आमच्याकडे पर्यटक येतील आणि रोजगार मिळेल. ते थोडंसं मी त्याच्यात करेक्शन करतो. 2 विषय वेगळे आहेत. तुमचा हा छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचा आणि आपल्या भुशी डॅमचा. भुशी डॅम म्हणजे आमचं लोणावळ्याचं मेन आणि तिथं काय केलं, मागच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं थोडंसं ते मिसगाईड झालं. तिथं काही पर्यटक 3 वाहून गेले, त्या पॉईंटला वाहून नव्हते गेले. त्या भुशी डॅम पासून जवळजवळ 1.5 किलोमीटर पलीकडे एक पॉईंट होता, तिथं ते वाहून गेले आणि त्यांनी इकडे सांगितलं की रेल्वेचे अधिकारी आले तर पुण्यात. अधिकारी आपण बोलतो रेल्वे तर मराठी का हिंदी आहे ते फक्त आमची रोजीरोटी भुशीला खूप मोठी म्हणजे हार्ड आहे आमचं लोणावळ्याचं. तर आम्हाला ती जागा जायला यायला टुरिस्टला फक्त तिथे व्यवस्थित असावं. तुम्ही डायरेक्ट कंपाऊंड केलं, पत्र्याचे शेड, 4 महिने टपरीवरती व्यवसाय करतायत. साईडला घेतो तुम्ही, आम्हाला सांगा की इथून अंतरावरती घ्या, आम्ही तेही करतो. पण पर्यटकांना बंदी करू नका आमची. आम्ही आता ते पाहणार आहे कलेक्टर साहेबांनी. एक मिनिट रेल्वे अधिकारी एकदम स्ट्रिक्टली रेल्वे बोर्डचे रेल्वे मॉनिटरमध्ये
तुम्हाला हे केलं ना माझ्यावर काय ऍक्शन होईल ते मला माहिती आहे, ठीक आहे. सॉफ्ट इन्व्हेस्टमेंट आहे पण त्याच्यावर पण ना आम्हाला खूप दबाव होतो की सॉफ्ट इन्व्हेस्टमेंट मला माहिती आहे तुम्ही ते कंपाऊंड वरती संपूर्ण देशामध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे मला माहिती आहे. पण माझं जाण्याचा रस्ता द्यावा रामनगरला नगरपालिका सभागृहात जागा शासनाची आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की त्याची आपण एनओसी देऊ. 3 महिने आपण बैठक घेऊ आपण त्याच्यावरती काय कारवाई आमदार साहेब ऐका ना हो शिव साहेब चांगला आमदार साहेब एक महत्वाचा विषय होता. आमचा विषय असा आहे की आमचा गोलवण डॅम जो आहे तो अनेक कित्येक वर्ष हे पडणारी साई बंद केलेला आहे. आता ते पूर्वी चालू होता, आता पुण्याचा चालू करण्याची म्हणून टाटावाले आले काय दिले प्रत्येक बंद केले कारण की तो एक चांगला स्पॉट आहे आमच्या आता मी समोर करतो. भाऊ आज तुम्ही 5 प्रश्न नाही विचारले 2 विषय साहेब या ठिकाणी मला सांगायचं की लोणावळा नगर परिषदेच्या वसुली या गावामध्ये एक कचरा डेपो आहे. त्या कचरा डेपोचा भ्रष्टाचार कचरा डेपोचा भ्रष्टाचार हा गेल्या हप्त्यामध्ये मनसेने सर्व पुराव्यासहित उघड केलेला आहे पत्रकार परिषदेने. त्याच्यानंतर शिवसाहेबांनी पत्रकारांना अशी माहिती दिली होती की ह्या मनसेने केलेला आरोप हा खूप गंभीर स्वरूपाचा आहे. त्या आरोपावरती लोणावळा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून आम्ही चौकशी करतो. त्या चौकशीचा अहवाल 2 दिवसात देतो असं पत्रकारांना सुद्धा माहिती आहे. चौकशीचा अहवाल सुद्धा आलेला नाही. त्या अधिकारी कोण चौकशीला बसवलेले तेही आजपर्यंत आम्हाला कळलेलं नाहीये. आमचं म्हणणे त्या ठिकाणी असं आहे की त्या कचरा डेपोमध्ये आम्ही तर वर्षभरापूर्वीची माहिती मागितली होती पण सिओननी सांगितलं स्वतः की 20 वर्षापासून तिथे एक अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे भंगारवाला तिथं खासगी मालमत्ते लोणावळा नगर परिषदेच्या मालमत्तेमध्ये येतो आणि तो भंगार तिथं धुवून जातो आणि त्या भंगारामधून मिळणारं उत्पन्न याचा 1 रुपयाही नगरपालिकेला फायदा नाही. पण नगरपालिकेने नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तो खासगी भंगारवाला आणून का ठेवा. शिवसाहेब मी तर या ठिकाणी महाराष्ट्र साहेब या ठिकाणी तुम्ही चौकशी करता लोणावळा नगर परिषद शिवून आणलेले ना याचा परिणाम या ठिकाणी निषेध करतोय. आज आम्ही काळ्या अण्णा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे अण्णा. तो भंगारवाला कोण आहे या ठिकाणी आम्ही 2 दिवसापूर्वी नगर परिषदेला पत्र दिलेले की त्या भंगारामधून जर नगर परिषदेला उत्पन्न होत आहे ना आम्ही स्वतः 1 लाख रुपये उत्पन्न देत होतो तिथे आम्हाला भंगारचा धंदा करून देणार का त्याचं उत्तर सीओनी द्यावं. याच्याबद्दल मी आलेलो इकडे तर मी उत्तर देतो. ठीक आहे आम्ही ते सीओ इथे वरिष्ठ नाही आहे तर इकडे वरिष्ठ मी आहे तर त्याचं उत्तर मी देणार. हा विषय ऐकून घ्या मला तुमचा संपूर्ण ऐकलेला आहे मी याची मी खूप सिरियसली नोंद घेतो आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही तुमचे सर्व जे पुरावे जे तुम्ही नगर परिषदेकडे दिलेले आहेत त्याची एक कॉपी आमच्या जिल्हाधिकारी ऑफिसला सुद्धा पाठवा. आम्ही त्या स्तरावरून एक टीम गठीत करून त्याची संपूर्ण चौकशी करून घेतो. त्याच्यामध्ये 2 गोष्टी मी क्लिअर करतो. त्याच्यामध्ये कोणाची चूक असेल तर त्याच्यावर चांगल्या पद्धतीने कारवाई केली जाईल. पण नेतृत्वामध्ये दुसरी बाजू पण असते. आम्ही सर्व व्यवस्थित चौकशी करणार. आमची जिल्हाधिकाऱ्यांची टीम येणार. मला मान्य नाही आहे त्याची रिपोर्ट तसं मी सांगितलं तर त्याचं मी काही अनुषंगाने घेणार नाही कारण त्याचा काही अंत नियम आहे. तर ते एक टीम पाठवतो त्याच्या अनुषंगाने आम्ही योग्य कारवाई करू. तुमचे पुरावे सहित लवकर भेट घ्या तुम्ही वेळ द्या. थांबा तुम्ही भाऊ मी तुमचं नंतर मीटिंग संपली मी चेक करून घेतो. सार्वजनिक हा वैयक्तिक विषय मी तर सार्वजनिक विषय का सार्वजनिक सांगा. आपल्याकडं नगरपालिकेच्या हद्दीमध्ये बरीच गाव आहेत त्याच्यामध्ये 7 बंद झालेले आणि ते वर्ग केलेले सिटी सर्वेला. तर आज परिस्थिती अशी की 7 पण उपलब्ध नाहीये आणि सिटी सर्वे पण नोंद नाहीये. तर त्याच्याबद्दल काय आपण करू शकतो त्याचं उत्तर द्यावं आम्हाला एवढंच सांगा. 7 बंद झालेले 7 नोंद नाहीये आम्हाला रेकॉर्ड देता येत नाही आणि सिटी सर्वेला ते वर्ग झाले नाही सिटी सर्वेला पण नोंद नाहीये. मग त्या प्रॉपर्टीचं करायचं काय दोन्हीकडे पण नाहीये. 7 बंद केलं सिटी सर्वेला वर्ग केले नाहीये त्या नोंदी तशा पेंडिंग आहेत. 30 वर्ष झाली. ठीक आहे असे विषय कोणी शहरामध्ये सुद्धा काही गावामध्ये झालेले आहेत. त्याच्यामध्ये 7/12 बंद केल्यामुळे काही लोकांचे प्रॉपर्टी कार्ड वगैरे तयार झालेले नाही. सगळं नंबर त्यांना मिळालेली नाही. आम्ही त्या ठिकाणी कॅम्प्स लावून आणि त्या सर्व लोकांचे ज्याचे शिल्लक होते ते सर्व दिले होते. सुरेंद्र तुम्ही कॅम्पचं नियोजन करावं
त्याच्यामध्ये सर्व लोकांमध्ये प्रचार प्रसिद्धी करावा आणि सर्व लोकांना एकत्रित 2-3 दिवसामध्ये ज्या ज्या लोकांचे सातबारा बंद झाले आहे, सिटी सर्व्हे लागलेला आहे, ते त्या 2-3 दिवसामध्ये करून टाकावा. त्याचा एक कॅम्प लावून घेतो आम्ही. आज लोणावळा शहरातील सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरता आणि गावातील काही कामांच्या बाबतीत देखील कामांची पाहणी करण्याकरता आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य जितेंद्रजी गुडी साहेब, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक सन्मान्य संदीपजी गीत साहेब, उपविभागीय अधिकारी सुरेंद्रजी नवले, डीवायएसपी अहमदजी माडवे, तहसीलदार सन्मान्य विक्रमजी देशमुख साहेब, नगरपालिकेचे चीफ ऑफिसर अशोकजी काबळे उपस्थित सर्व या शहरातील राजकीय पक्षाचे प्रमुख मान्यवर नागरिक बंधू भगिनी, सहकारी मित्रांनो आणि पत्रकार बांधवांना मी प्रथमतः आजच्या बैठकीला आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रित केले आणि ते आपल्या शहरामध्ये आले, मी मनापासून त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो. साहेब, माझ्या राजकीय जीवनामध्ये 15 वर्ष मी काम करताना पहिल्यांदा असे अधिकारी पाहिले. एखादा प्रश्न तुमच्या कार्यालयात घेऊन गेल्यावरती तुम्ही सांगता मी स्वतः तिथं पाहायला येतो आणि असे जिल्हाधिकारी जर आपल्याला लाभले असतील तर नक्कीच आपल्या शहरात आणि आपल्या तालुक्याचा विकास झाल्याशिवाय नागरिकांचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच पद्धतीने मी गिल साहेबांना देखील भेटायला ऑफिसला गेलो. त्यांना मी सांगण्या अगोदर त्यांनीच मला काही प्रश्न उपस्थित केले किंवा काय काय समस्या आहेत मावळ तालुक्यातल्या, त्याचा देखील माझ्यापुढे आढावा आणि पाढा देखील वाचला. खरोखर नागरिकांना माझ्या सगळ्या सहकार्यांना आणि ग्रामस्थांना सांगतो, हे शहर आपलं आहे, याला सुंदर करण्याची जबाबदारी जसे अधिकाऱ्यांची आहे तशी लोकप्रतिनिधी माझी देखील आहे. परंतु त्याला सर्वांगीण विकासाकडे देत असताना आपल्या सर्वांचं देखील योगदान पाहिजे किंवा आपल्या सर्वांची देखील आम्हाला साथ पाहिजे, एवढी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आज गिल साहेब या ठिकाणी आले. साहेब, मी तुम्हालाही सांगतो आणि सर्व इथल्या अधिकाऱ्यांना देखील सांगतो, माझा लोणावळा शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल, हे पर्यटनाचे केंद्रबिंदू आहे. आज लाखो पर्यटक या ठिकाणी येतात, परंतु त्याच्याबरोबर 25 ते 30 हजार कुटुंबाची उपजीविका देखील ह्या पर्यटकावरती आहे. म्हणून आपण ज्या काही मला खाजगीमध्ये माहिती दिली किंवा जे काही मी तुमच्यापर्यंत प्रश्न उपस्थित केले त्या बाबतीत आपण नक्की सकारात्मक आहात. आज आपल्याला नागरिकांना शहराला ज्या ज्या अडचणी भेडसावत होत्या त्या प्रत्यक्षामध्ये जिल्हाधिकारी आणि डोडी साहेबांनी त्याचबरोबर गिल साहेबांनी देखील पाहिलं. सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मी पुढच्या 15 दिवसानंतर परत नगरपालिकेत येऊन व्यक्तिगत काही अडचणी असतील किंवा जी काही कामं आज आदेश साहेबांनी दिले आहे ते कुठपर्यंत आलेले आहे, काय त्याच्यावरती कारवाई झालेली आहे, त्या बाबतीत देखील आढावा घेईन. व्यक्तिगत कामांच्या बाबतीत मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही आता साहेबांपर्यंत न मांडता मी तुम्हाला त्यात मदत करेन. नाही माझ्याकडनं झालं तर मग जिल्हाधिकारी ठीक आहे. फक्त या बाबतीत आपण जे काय सहकार्य केलं, माझे टॅक्सी चालक मालक असतील, माझ्या काही सुलंबिऱ्या झोपडपट्टीतल्या राहणारे नागरिक असतील, त्याचबरोबर पोलीस स्टेशन किंवा वन क्षेत्रातल्या अडचणी आपण ज्या मांडल्यात त्या अडचणी नक्की समजतील. भाजी मंडईचा विषय असेल, नांगरगाव भांगरवाडी नांगरगावच्या पुलाचा प्रश्न जो सगळ्या शहराच्या समोर होता त्या बाबतीत कलेक्टर साहेबांनी आदेश दिलाय. सोमवारपासून त्या पुलाचं काम सुरू होतंय. हे देखील इतर जी कामं आहेत त्याबाबत मी फॉलो घेईन. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी असतील तर माननीय पोलीस अधीक्षक साहेब या सर्वांचा आभार मानतो आणि मीटिंग संपली असं जाहीर करतो.